वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती हे शेवटचं प्रकरण आहे. या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला, अचूक गट ओळखायचा आहे. गट 4 दिलेले आहेत, अ, ब, क आणि ड. यापैकी अचूक कोणता आहे ते ओळखायचा. पहिला गट पाहूया. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल, ऐतिहासिक भूगोल. ब, नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS किंवा GPS. क, पर्यटन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. ड, राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. आता यापैकी अचूक गट आपण पाहूया. तो आहे ब, नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS किंवा GPS. हे उत्तर अचूक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 1, मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे, त्याचं कारण लिहायचं. 2, भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. 3, भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. आपण याचं कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1, मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडित आहे. कारण 1, भूगोल या विषयाच्या प्राकृतिक व मानवी भूगोल अशा प्रमुख 2 शाखा आहेत. 2, मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानव यांच्यातील परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास अंतर्भूत होतो. 3, मानवाच्या आर्थिक क्रिया नैसर्गिक घटकांना अनुसरून केल्या जातात. उदाहरणार्थ मासेमारी या व्यवसायाची समुद्रकिनारी प्रदेशात वाढ होऊ लागते. 4, मानवाची वर्तणूक, देशाचे राजकीय धोरण तसेच समाजाच्या रूढी, प्रथा व परंपरा इत्यादींचा अभ्यास मानवी भूगोलाच्या विविध शाखेत होतो. 5, मानव व निसर्ग यांच्यातील आंतरक्रिया, स्थळ, काळ, परत्वे भिन्न असतात. याशिवाय त्यांचे वितरणही भिन्न असते. 6, म्हणूनच मानवी भूगोलाचा संबंध सामाजिक शास्त्रातील वेगवेगळ्या शाखांशी निगडित आहे. 2, भौगोलिक कारण स्पष्ट करायचे. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. कारण 1, भूगोल या विषयात भौगोलिक घटक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. 2, मानव भौगोलिक घटकांना अनुसरून स्वतःचे जीवन व्यतीत करत असतो. 3, तसेच प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक हे स्थिर असत नाहीत, काळानुसार त्यात बदल होत असतात. 4, त्यामुळे काळ व स्थळानुसार बदलत जाणाऱ्या प्राकृतिक व सांस्कृतिक घटकातील बदलांचा अभ्यास भूगोल विषयात केला जातो. 5, त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. क्रमांक 3, भौगोलिक कारण स्पष्ट करायचे. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. कारण 1, भूगोल या विषयात 2 परस्पर विरोधाभासी दृष्टिकोन प्रचलित आहेत. 2, निसर्गवाद या विचारसरणीचे पुरस्कर्ते हे निसर्गाला सर्वश्रेष्ठ मानतात. मानवाला निसर्गावर विजय मिळवता आला नाही. उदाहरणार्थ मानव भूकंप थांबवू शकत नाही. 3, संभाव्यवाद या विचारसरणीचे पुरस्कर्ते हे मानवाला सर्वश्रेष्ठ मानतात. मानव निसर्गातील शक्यता ओळखून निसर्गावर ताबा ठेवू शकतो. उदाहरणार्थ धरण बांधून महापूर थांबवला. 4, या दोन्ही विचारसरणी बरोबर वाटतात, पण या विचारसरणी एकमेकांविरुद्ध असल्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. 1, प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध. 2, भूगोलाच्या शाखा. 3, भूगोलातील आधुनिक कल. 4, भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. पहिली टिपा आहे, प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध. उत्तर, नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो.
जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्या संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्न घटकांशी येणारा संबंध या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखा एकमेकांशी निगडीत किंवा संबंधित आहेत. नंबर 2 टिपा. भूगोलाच्या शाखा. भूगोल म्हणजे पृथ्वीशी संबंधित असणारे शास्त्र असून भूगोल या विषयाच्या प्राकृतिक व मानवी अशा 2 प्रमुख शाखा आहेत. प्राकृतिक भूगोल या शाखेच्या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवभूगोल, मृदा भूगोल अशा उपशाखा आहेत. प्राकृतिक भूगोलात सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोल या शाखेच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल अशा उपशाखा आहेत. तिसरी टिपा आहे भूगोलातील आधुनिक कल. भूगोल या विषयात मूलभूत घटकांचा कार्यकारणभाव तपासला जातो. त्याकरिता सांख्यिकीय माहितीचे संकलन व विश्लेषणाचा वापर होऊ लागला आहे. संकलित केलेल्या माहितीच्या विश्लेषणाकरिता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान, संगणक इत्यादींचा वापर वाढला आहे. नकाशा निर्मितीकरता मोठ्या प्रमाणात GIS आणि GPS तसेच सुदूर संवेदनासारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. भविष्यकालीन लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, हवामान बदल यासारख्या गोष्टींच्या अंदाजाकरिता उपयोजित भूगोलामध्ये विविध ॲप तसेच गणितीय व संगणकीय प्रतिकृतींचा वापर होऊ लागला आहे. अशा रीतीने भूगोल विषयात नवनवीन बदल होत आहेत. चौथी टिपा. भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. भूगोलाच्या अभ्यासाकरिता प्रथमतः निरीक्षण करणे हे कौशल्य असावे लागते. निसर्ग ही एक प्रयोगशाळा असून निसर्गातील घटकांचे अचूक निरीक्षण करता आले पाहिजे. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे संकलन करता येणे गरजेचे आहे. संकलित केलेल्या माहितीचे सांख्यिकीय पद्धतीद्वारे विश्लेषण करावे. विश्लेषित माहितीचे सादरीकरण करतेवेळी अचूक नकाशे, आलेखाचा वापर करता यावा. सर्वेक्षण करण्याकरिता उपकरणांची हाताळणी करता यावी. ही सर्व कौशल्ये भूगोल अभ्यासकांसाठी आवश्यक आहेत. प्रश्न 4. सविस्तर उत्तरे लिहा. 1. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. 2. भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. 3. भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. आता हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, मोठं उत्तर आहे याचं. 1. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर. 1. भूगोल हा विषय पृथ्वीशी संबंधित अभ्यास करीत असल्यामुळे पृथ्वीवरील मानवास तो दररोज उपयोगी पडत असतो. 2. एखाद्या नवीन शहरात, गावात किंवा प्रदेशात गेल्यास तेथे दिशा ओळखण्यास भूगोलाच्या ज्ञानाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ शिमला येथील दिशा आकलन. क्रमांक 3. शीतकटिबंधात घरे बांधतेवेळी सूर्याभिमुख उतार विचारात घेतात. उदाहरणार्थ युरोपियन देश. 4. जागतिक व स्थानिक हवामानातील बदलानुसार आपण आपले आचरण, व्यवहार करीत असतो. उदाहरणार्थ पावसाळा ऋतूमध्ये रेनकोट वापरणे, हिवाळा ऋतूमध्ये स्वेटर वापर करणे इत्यादी. 5. एखाद्या नवीन शहरात नकाशाच्या मदतीने अचूक ठिकाणे शोधता येतात. उदाहरणार्थ दिल्ली शहरातील लोटस मंदिर. 6. जमीन प्रकारानुसार पीक लागवड करताना भौगोलिक ज्ञान उपयोगी ठरते. उदाहरणार्थ खडकाळ किंवा मुरमाड जमीन प्रकार असल्यास फळ लागवडीस योग्य असतो. 7. एखाद्या उत्पादित मालाची बाजारपेठ कुठे आहे ते समजते. उदाहरणार्थ सांगली येथील हळद बाजारपेठ. 8. नकाशातील वाचनावरून त्या प्रदेशाची उंची, उतार, सांकेतिक खुणांच्या मदतीने मंदिरे, मशिदी, लोहमार्ग इत्यादी घटकांचे आकलन होते. अशा रीतीने भूगोलाच्या ज्ञानाचा आपणास उपयोग होतो. दुसरा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा. भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. उत्तर. 1. भूगोल या विषयाचा विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांच्याशी संबंध आहे. 2. विज्ञानातील भूगर्भशास्त्र, वातावरणशास्त्र, जीवशास्त्र, मृदाशास्त्र यांच्याशी संबंध येतो. 3. भूगोलामध्ये पृथ्वीचे अंतरंग किंवा शिलावरणाचा अभ्यास करतेवेळी भूगर्भशास्त्रातील ज्ञानाची मदत होते.
उदाहरणार्थ खडकातील घटक, गुणधर्म व संरचना इत्यादी. 4. वातावरणशास्त्रातील वातावरणाचे थर, वातावरणाचे घटक, संरचना, हवेची हालचाल, वायुराशी, दाब, वारे इत्यादी घटकांचा अभ्यास भूगोल विषयात केला जातो. 5. पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी, मृदेचे घटक व गुणधर्म इत्यादींचा अभ्यास भूगोलामध्ये समाविष्ट असतो. 6. सामाजिक शास्त्रातील लोकसंख्या, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास इत्यादी विषयांशी भूगोल विषय जोडला जातो. 7. लोकसंख्येची वैशिष्ट्ये ही लोकसंख्या भूगोलात तसेच समाजातील चालीरीती, परंपरा, धर्म इत्यादी घटक सामाजिक भूगोलात आणि मानवी वर्तणूक, विचार, क्षमता इत्यादी वर्तणूक भूगोलात अभ्यासतात. 8. याशिवाय मानवाच्या आर्थिक क्रिया ह्या आर्थिक भूगोलात व देशाचे राजकीय डावपेच, ध्येय, धोरणे इत्यादी राजकीय भूगोलात अभ्यासली जातात. 9. गणित व संख्याशास्त्र यातील आकडेमोडीचा उपयोग करून भौगोलिक सिद्धांत अभ्यासलेले दिसून येतात. प्रश्न 3. सविस्तर उत्तरे लिहा. भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. उत्तर. 1. सुरुवातीस भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विशेषतः प्राकृतिक घटकांची वर्णने केलेली दिसून येतात. उदाहरणार्थ हेकेटस यांच्या गेस पिरियॉड्स यांच्या पुस्तकात भूमध्य सागर, बेटे इत्यादी वर्णनात्मक माहिती उपलब्ध होते. 2. कार्यकारण भावात्मक स्वरूप हे भूगोलात स्पष्टपणे दिसून येते. एखादी घटना घडते तर त्या घटनेमागे कोणती भौगोलिक कारणे आहेत हे शोधून काढले जाते. 3. भूगोलामध्ये सैद्धांतिक स्वरूप दिसून येते. मानवी व प्राकृतिक घटकांशी संबंधित अनेक सिद्धांत भूगोलात आहेत. 4. प्राकृतिक व मानवी घटक स्थळ आणि काळ यानुसार बदलत असतात. त्यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनते. 5. भूगोलामध्ये अनेक विरोधाभासी विचारसरणी प्रचलित आहेत. उदाहरणार्थ निसर्गवाद व संभाव्यवाद अशा दोन्ही विचारसरणींमध्ये प्रत्येक विचारसरणीस अनुसरून मते मांडली आहेत. त्यामुळे भूगोल विषयाचे स्वरूप हे द्वैतवादी बनले आहे. 6. भूगोल या विषयाचा संबंध अनेक वेगवेगळ्या विद्याशाखांशी येतो. उदाहरणार्थ भूगर्भशास्त्र, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र यामुळे भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनले आहे. 7. भूगोलामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. उदाहरणार्थ GIS, GPS, सुदूर संवेदन इत्यादींमुळे भूगोलाचे स्वरूप हे तांत्रिक बनले आहे. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. 2. निसर्गवाद आणि संभाव्यवाद. आपण फरक स्पष्ट करूया. एका भागामध्ये प्राकृतिक भूगोल आणि दुसऱ्या भागामध्ये मानवी भूगोल. क्रमांक 1. पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. नैसर्गिक घटक व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2. प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीव भूगोल, मृदा भूगोल इत्यादी शाखा आहेत. मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक, राजकीय व ऐतिहासिक भूगोल इत्यादी शाखा आहेत. 3. प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटकात स्थळ, काळ, परत्वे असणाऱ्या भिन्नतेची कारणमीमांसा केलेली असते. मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध, त्यांचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची कारणमीमांसा केलेली असते. दुसरा फरक आहे एका भागात निसर्गवाद आणि दुसऱ्या भागात संभाव्यवाद. 1. निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे यास निसर्गवाद असे म्हणतात. मानव हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असा यास संभाव्यवाद असे म्हणतात. 2. निसर्ग हा क्रियाशील आहे अशी विचारसरणी मानते. मानव हा क्रियाशील आहे असेही विचारसरणी मानते. तिसरा मुद्दा. निसर्गाच्या अधीन राहून मानवाने जीवन व्यतीत करावे असे निसर्गवाद पुरस्कर्ते मांडतात. निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या शक्यता किंवा संभावना मानवाने निवडाव्यात आणि प्रगती करावी असे संभाव्यवाद पुरस्कर्ते मानतात. प्रश्न क्रमांक 6. शेवटचा प्रश्न आहे. सुबक आकृत्या काढा. पहिली आकृती आहे भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध आणि दुसरी आहे आकृती भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. आपण पाहूया आता. इथे थोडं अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पाहून तुम्ही
ते करू शकता. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध ह्या गोलामध्ये दाखवला आहे. इथे 3 भाग केले. तिथे आहेत भौगोलिक पद्धती, नंतर प्राकृतिक भूगोल, इथे मानवी भूगोल. आता आपण प्राकृतिक भूगोलाचा विचार करूया. त्यात कोणकोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत. इथे पाहूया आपण हा प्राकृतिक भूगोलामध्ये भूशास्त्र, भूरूपशास्त्र, नंतर हवामानशास्त्र, हवामानशास्त्र, नंतर जीवशास्त्र, जीवभूगोल म्हणायचं त्याला, मृदाशास्त्र, मृदा भूगोल, नंतर आहे इथे लोकसंख्या भूगोल किंवा लोकसंख्याशास्त्र, सामाजिक भूगोल म्हणजे समाजशास्त्र हे मानवी भूगोलातलं आहे. नंतर वर्तणुकीचे भूगोल मानसशास्त्र, आर्थिक भूगोल अर्थशास्त्र, राजकीय भूगोल राज्यशास्त्र, ऐतिहासिक भूगोल इतिहास. आता भौगोलिक पद्धतीमध्ये कोणकोणते पाहूया भाग येतात. इतर विषयांशी संपर्क येतो. संगणकशास्त्र किंवा भौगोलिक माहिती प्रणाली, नंतर भूगणिती शास्त्र किंवा नकाशाशास्त्र, संख्याशास्त्र, भौगोलिक परिमाण पद्धती आणि अभियांत्रिकी किंवा दूरसंवेदन. अशा प्रकारे भूगोलाचा या विषयांशी संबंध येतो. गोलाकार आकृतीमध्ये दाखवायचं. दुसरी आकृती आहे भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. आता कोणकोणती आहेत भूगोल अभ्यासकाची कौशल्य पहा. विधांचे सुसंघटन, आलेख व नकाशाद्वारे विधांचे सादरीकरण, सांख्यिकीय पद्धतीद्वारे विधांचे विश्लेषण, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण, भूसर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाच्या सहाय्याने, विधा सांख्यिकीय माहिती विवेचन, नकाशा काढणे, निरीक्षण, विधांचे संकलन, सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रही प्रतिमा इत्यादीद्वारे माहितींचे संकलन. अशी ही सगळी भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये अशा प्रकारे तक्त्यामध्ये दाखवायची. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा आणि अभ्यास करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.